नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे. रागाच्या भरात माणसाच्या हातून खूप मोठं कांड घडून जातं. नंतर पश्चाताप होते, मात्र वेळ निघून गेलेली असते. यामुळे स्वतःचं आयुष्य तर बर्बाद होतेच, त्याचबरोबर संपूर्ण परिवार देखील बर्बाद होतो. अशाच प्रकारे आजची घटना घडलेली आहे. तर चला बघूया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील पिपराई पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे सिहुरिया, आणि याच सिहुरिया गावात राहणारा 38 वर्षाचा कमलेश भारती. कमलेश यांच्या परिवारात त्यांची पत्नी मनोरमा आणि त्यांचे 4 मुले आहेत. 2 मुलं 2 मुली. मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. दुसऱ्या मुलीचं नाव नेहा भारती, वय 23 वर्ष, आणि नेहापेक्षा 2 लहान भाऊ आहेत. त्याच परिसरात शिक्षण घेत होते. कमलेश भारती हे विदेशात नोकरी करत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे भरपूर शेती देखील होती. सुट्टीवर आल्यानंतर शेती देखील सांभाळत होते. असं त्यांचा आनंदी आणि सुखी परिवार होता. सगळं काही ठीक सुरू होतं. 13 मार्च 2026ला सकाळी 11 वाजता कमलेश हे कामानिमित्त बाहेर गेलेले होते. कमलेशची पत्नी मनोरमा आपल्या एका मुलाला घेऊन शेतात गेलेल्या होत्या आणि एक मुलगा युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता. घरात फक्त त्यांची मुलगी नेहा भारती होती. काही वेळानंतर मनोरमा हे आपल्या मुलाला घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर बघते त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. त्यांच्या रडण्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी पाजारी लोक जमा झाले. नेहा ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली होती. तिच्या गळ्यावर वार केलेले होते. तेथे जमलेल्या लोकांनी लगेच कमलेश यांना फोन केला. कमलेश आपल्या मुलीची घटना ऐकून धावपळ करत घरी पोहोचले. त्यानंतर पती पत्नीने लगेचच घाईघाईने नेहाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी BID मेडिकलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर कमलेश भारती आपल्या मुलीला BID मेडिकलमध्ये दाखल करतात. पिपराई पोलीस स्टेशनचे पोलीस टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात. मृतदेहाचा पंचनामा करतात, तपासणी करतात. त्यानंतर परिवाराला विचारपूस करायला सुरुवात करतात. तेव्हा नेहाची आई मनोरमा पोलिसांना सांगते, साहेब, मी जेव्हा घरी गेली त्यावेळी माझी मुलगी होशमध्ये होती. मी तिला विचारलं, हे सगळं कसं काय झालं आहे. त्यावर मुलीने मला सांगितले की अचानक मी घरामध्ये फिरत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडले. त्या ठिकाणी लोखंडी हत्यार होते. त्या हत्याराने माझा गळा चिरला. मात्र पोलीस मनोरमाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण मनोरमा जे सांगत होती आणि तिची मुलगी नेहा भारतीच्या गळ्यावर चाकूचे वार दिसत होते. मनोरमा जे सांगत होती याचा अर्थ ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमुळे तिच्या गळ्यावर जखम झालं होतं. मात्र ते वार चाकूचे होते. मात्र नेहाच्या गळ्यावर जे घाव होते ते एक नाही तर एकापेक्षा जास्त घाव झालेले होते. जर कोणीही पाय घसरून पडले तर एकापेक्षा जास्त वेळा पडू शकत नाही. यामुळे समजलं होतं की मनोरमा खोटं बोलत आहे. मात्र पोलिसांजवळ काही पुरावे नव्हते. पोलीस नेहाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर शेवटी स्पष्ट झालं होतं की नेहाच्या गळ्यावरती चाकूने अनेक वेळा वार केलेले होते. नेहाची हत्या केलेली होती. 14 मार्च 2026ला नेहाचा मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात येतो. शेवटी नेहाचे कुटुंबीय नेहाचा अंत्यसंस्कार करतात. पण प्रश्न हा होता की शेवटी नेहाची हत्या कोणी केली होती. पोलीस आता तपास करायला सुरुवात करतात. पुन्हा पोलीस सिहुरिया गावात जाऊन पोहोचतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर कमलेश भारती आणि त्यांची मुलगी यांच्याबद्दल शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारपूस करतात. शेजारचे लोक पोलिसांना सांगतात की साहेब, नेहाचं कोणत्या तरी मुलासोबत अफेअर चालू होतं. मात्र आम्हाला हे माहीत नाही की तो मुलगा कोण आहे. मात्र नेहाचे वडील कमलेश आपल्या मुलीवर नेहमी दबाव टाकत होते. त्यामुळे वडिलांचे आणि मुलीचे नेहमी वाद होत होते. आता पोलिसांना माहिती मिळाली होती की नेहाचं कोण्यातरी मुलासोबत अफेअर सुरू आहे. म्हणून पोलीस नेहाचा मोबाईल नंबर घेतात. जेव्हा तिचे कॉल डिटेल्स काढतात तर त्यांना समजतं त्यात एक असा नंबर होता की नेहा मागच्या अनेक महिन्यापासून कंटिन्यू बोलत असल्याचं स्पष्ट झालं. पोलीस त्या नंबरवर डिटेल्स काढतात तर तो नंबर अंकित कुमारचा होता. तो त्याच एरियातला राहणारा होता. पोलिसांना डिटेल्स मिळाले होते. त्यानंतर पोलीस अंकितजवळ जाऊन पोहोचतात. त्याला विचारपूस करतात. मात्र हा अंकित कुमार पोलिसांसोबत खोटं बोलत नाही. तो स्पष्टपणे सांगतो की हो साहेब, माझं नेहासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि आम्ही दोघे लवकरच लग्न करणार होतो. मात्र काही समजत नाही की नेहाची हत्या कोणी केली आहे. हे तर स्पष्ट झालं होतं की नेहाचं अंकितबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र अजूनही तो गुन्हेगार पोलिसांच्या दूर होता की ज्याने नेहाची हत्या केली होती. पोलिसांनी संपूर्ण ठिकाणी विचारपूस केली होती, तपासणी केली होती. मात्र त्यांना काहीच हाती लागले नाही. त्यामुळे आता पोलिसांना नेहाचे वडील कमलेश आणि आई मनोरमा यांच्यावर संशय येऊ लागला. हे काहीतरी आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
कारण त्यांनी पोलिसांना जे काही नेहाबद्दल सांगितले होते त्यात काहीतरी संशयास्पद वाटत होतं. त्यामुळे पोलीस आता पुन्हा नेहाच्या आईवडिलांकडे जातात आणि विचारतात की ज्या हत्याराने नेहाचा गळा चिरलेला आहे तो हत्यार तुम्ही मला दाखवा. मात्र ही मनोरमा हत्यार पोलिसांना दाखवत नाही. त्यामुळे आता पोलिसांना पूर्णपणे आईवडिलावर संशय येऊ लागला. आता यांना पोलिसी खाक्या दाखवलाच पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी 15 मार्च 2026ला कमलेश भारती आणि त्यांची पत्नी मनोरमा या दोघांनाही अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात. जेव्हा दोघांची चौकशी करण्यात येते, शेवटी हे पती पत्नी जास्त काळ पोलिसांसमोर टिकू शकत नाही आणि थोड्याच वेळात कमलेश भारती रडतच पोलिसांना सांगते की साहेब, माझ्या मुलीची हत्या कोणी दुसऱ्याने केली नसून तर मी स्वतः माझ्या मुलीची हत्या केली आहे. मात्र जे मी केलं आहे त्यामुळे मला खूप पश्चाताप होत आहे. मात्र कमलेश भारतीने आपल्या मुलीची हत्या का केली होती ही सगळी घटना ऐकून पोलीस देखील दंग होऊन जातात. या घटनेची सुरुवात होते जेव्हा कमलेश आपल्या मोठ्या मुलीचं लग्न करतात. घरी त्यांची पत्नी असते, दुसऱ्या नंबरची मुलगी नेहा भारती आणि 2 मुले राहतात. जे काही पैसा कमावतात आपल्या परिवाराला पाठवत होते. त्यामुळे मनोरमा ही आपल्या मुलाबाळांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. जसं जसं दिवस जात होते इकडे नेहा भारती ही जवान होत चालली होती. घटनेच्या 8 महिन्यापूर्वी नेहाचे त्याच एरियातल्या राहणाऱ्या एका मुलासोबत मैत्री होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या तरुणाचे नाव होते अंकित कुमार. दोघांचे नेहमी फोनवर बोलणं सुरू झाले आणि नेहमीच एकमेकांना भेटत देखील होते. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आंधळे झाले होते. दोघांनीही आता लग्न करायचं ठरवलं होतं. मात्र या गोष्टी परिवारात कोणालाही माहीत नव्हते. घटनेचे 1 महिन्याआधी नेहाचे वडील कमलेश भारती काही दिवसांची सुट्टी घेऊन विदेशातून घरी आले होते. त्यांनी एक दिवस आपल्या मुलीला फोनवर बोलताना पाहिले. त्यावेळी त्यांना शंका आली आणि त्यांनी याबद्दल नेहाला विचारले, तर नेहाही आपल्या वडिलांना उत्तर देत नव्हती. त्यानंतर आपल्या मुलीला ते रागावतात आणि म्हणतात की तू फोनवर जास्त बोलायचं नाही, जमाना बरोबर नाही. जर काही कमी जास्त झालं तर समाजात आम्ही तोंड दाखवू शकणार नाही. मात्र नेहाने ही गोष्ट जास्त सिरियस घेतली नाही. तिला वाटले वडील असंच समजावत आहे. नेहा विचार करते, कसंही करून मी माझ्या वडिलांना चकमा देऊन माझ्या प्रियकराच्या संपर्कात राहील आणि शेवटी एक दिवस आपल्या परिवाराला सांगेन की मला अंकितसोबत लग्न करायचं आहे. मात्र हे नेहाचा गैरसमज होता. काही दिवसानंतर पुन्हा नेहा आपला प्रियकर अंकित कुमारसोबत फोनवर बोलत असते. त्यावेळी एक दिवस कमलेश भारती यांना आता पूर्णपणे संशय आला की आपल्या मुलीचं नक्कीच मुलासोबत चक्कर सुरू आहे. दुसऱ्यांदा कमलेश भारती आपल्या मुलीला विचारतात, तर ही नेहा आपल्या वडिलाला चांगल्या प्रकारे उत्तर देत नाही. उलट ती त्यांना उलटं बोलते, उद्धटपणे बोलू लागली. हे बघून कमलेश भारती यांना वाटले आता आपली मुलगी आपल्या हातून गेलेली आहे. हिला आपल्या वडिलांच्या इज्जतीचं काही वाटत नाही. त्यात माझं काही ऐकूनही घेत नाही आणि वरून उलटं बोलत आहे. मात्र त्या दिवशी कमलेश आपल्या मुलीचं सहन करून घेतात. मात्र त्या दिवसापासून नेहावर नजर ठेवू लागले होते. 13 मार्च 2026ला सकाळी 10 वाजता नेहाची आई मनोरमा आपल्या सगळ्यात लहान मुलाला घेऊन चारा आणण्यासाठी शेतात निघून जाते. नेहाचा छोटा भाऊ युनिव्हर्सिटीमध्ये गेलेला होता. नेहा एकटीच घरी होती. त्यामुळे ती आपल्या प्रियकर अंकित कुमारला फोन करते आणि बोलू लागते. मात्र त्याच वेळी कमलेश भारती त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांनी पाहिलं की मुलगी फोनवर बोलत आहे. नेहाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र नेहा ही आधीसारखीच वडिलांसोबत उलट बोलू लागली. त्यामुळे कमलेश भारतीला खूप राग आला. त्यांचा राग खूप अनावर झाला. रागाच्या भरात आपल्या मुलीवर त्यांनी हात उचलला. जसं वडिलांनी नेहावर हात उचलला, नेहाने लगेचच वडिलावर देखील हात उचलला. कमलेश भारती यांना वाटले आपली मुलगी आता आपल्या आटोक्यात राहिलेली नाही. उद्या समाजात नक्कीच आपली इज्जत ठेवणार नाही. मुलीने हात उचलल्यानंतर कमलेश भारती यांना एवढा राग येतो की ते धावतच किचनमध्ये जातात आणि चाकू घेऊन येतात आणि नेहाच्या त्या गळ्यावरती चाकूने सपासप वार करतात. नेहा ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडते. त्यांना रागात काही समजलं नव्हतं की हे आपण काय केलं आहे. जेव्हा नेहा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली तेव्हा त्यांना कळलं की आपली मुलगी आता वाचू शकत नाही. हे सर्व बघून ते घाबरून जातात आणि त्या ठिकाणावरून पळ काढतात. काही वेळानंतर नेहाची आई मनोरमा घरी येते. तेव्हा आपल्या मुलीची अवस्था बघून त्या रडू लागतात, ओरडू लागतात. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी जमा होतात. लगेच ही गोष्ट नेहाच्या वडिलांना कमलेश भारतीला दिली जाते. त्यावेळी कमलेशला वाटते की आता पळून जाऊन काही फायदा नाही. कमलेश लगेच घरी पोहोचतात. मात्र घरी पोचायच्या आधी त्यांनी एक मनामध्ये आयडिया बनवून ठेवलेली होती. घरी गेल्यानंतर आपल्या मुलीला घेऊन जवळच असलेल्या पिपराई हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी डॉक्टर नेहाच्या या गंभीर अवस्थेबद्दल विचारपूस करतात. हे कसं काय झालं आहे
कमलेश भारती पोलिसांना सांगतो की साहेब, माझी मुलगी घरात फिरत होती. अचानक पाय घसरून खाली पडली. मात्र जेव्हा ती पडली त्या ठिकाणी एक धारदार चाकू पडलेला होता. त्यावर तिची मान पडली. त्यामुळे तिचा गळा चिरलेला आहे. कमलेश भारती हे सगळं खोटं डॉक्टरांना सांगतो. तेव्हा त्याची पत्नी मनोरमा ऐकते. मात्र मनोरमाला काही समजत नव्हतं की माझा पती हे सगळं का बोलत आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कसं काय माहीत आहे. जेव्हा गंभीर हालत पाहून नेहा भारतीला PID मेडिकल कॉलेजला ॲडमिट करण्यासाठी डॉक्टर सांगतात. त्यानंतर मेडिकलमध्ये जात असताना रस्त्यातच कमलेश भारती सगळी घटना आपल्या पत्नीला सांगतो. आपल्या मुलीची हत्या मीच केलेली आहे. मात्र मला तिला मारायचं नव्हतं. आता विचार करा की एक जवान मुलगी आपल्या वडिलांचं ऐकत नव्हती आणि वडिलावरच जर हात उचलत असेल तर ती कोणाचं ऐकणार आहे. जसं तिनं माझ्यावर हात उचलला त्यामुळे मला भयंकर राग आला आणि रागाच्या भरात चाकूने मी तिचा गळा चिरला. मात्र आता आपण दोघेही मिळून पोलिसांना खोटी कहाणी सांगू, जेणेकरून पोलीस मला पकडणार नाही. मनोरमा देखील पतीचं ऐकते आणि आपल्या पतीचा साथ देते. PID मेडिकल कॉलेज घेऊन जातात. त्या ठिकाणी 4 तास उपचार सुरू असतात. मात्र उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू होतो. डॉक्टर या घटनेची माहिती पोलिसांना देतात. पोलीस आपल्या टीमसह मेडिकलमध्ये दाखल होतात. नेहाच्या आईवडिलांना विचारपूस करतात. त्यावेळी मनोरमा पोलिसांना सांगते की साहेब, माझ्या मुलीची हत्या झालेली नाही, तर ते एक ॲक्सिडेंट आहे. माझी मुलगी पाय घसरून पडलेली आहे. ज्या ठिकाणी ती पडली त्या ठिकाणी लोखंडी हत्यार होतं. त्यामुळे तिची मान चिरली गेली. त्यावेळी मी घरी नव्हती. मात्र जेव्हा मी घरी पोचली तेव्हा माझी मुलगी थोडी होशमध्ये होती. मी तिला विचारलं तेव्हा तिनं मला सगळं काही सांगितलं आहे. मनोरमा आपल्या पतीला वाचवण्यासाठी खोटं बोलत होती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सगळं स्पष्ट झालं होतं की नेहाची हत्या झालेली होती आणि तिची हत्या तिच्या वडिलांनीच केलेली होती. त्यानंतर पोलीस पती पत्नीला अटक करून सक्तीनं विचारपूस करतात. शेवटी या घटनेचा उलगडा पोलिसांनी केलेला होता. नेहाचे आईवडील तुरुंगात आहे आणि आपल्या गुन्ह्याची सजा भोगत आहे. एवढं मोठं भयंकर कांड घडलं फक्त कमलेशच्या रागामुळे. त्यांची मुलगी आता या जगात नाही आणि स्वतः पती पत्नी देखील तुरुंगात गेले आणि 3 मुले अनाथ झाले. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.